आम्ही पहिलं बैलगाडीवर ऊस तोडायचो. तर पहाटे 4 वाजता उठायचं आणि गारव्याचं थंडीचं मुलं घेऊन रस्त्यानं वाहनं हे वागायची, भीती वाटायची. पुण्याच्याला येताना पण त्रास व्हायचा लय उन्हाचं, आणि ब्रेक लावावं लागायचं गाडीला, मुलं घेऊन खाली उतरावं लागायचं आणि ब्रेक लावावं लागायचं. चढ आला की उट्टी लावावं लागायची. घरपे पण टाईम कामाला भेटतोय, टाईम लेकराले पण खायला ह्याला टायमाला भेटायला लागले. बैलगाडीवर लेकरायचं पण हाल होत होतं. ट्रॅक्टर घेतल्यापासून पैसे पण 10-5 रुपये महाग शिल्लक राहतात. बैल होते तेव्हा पैसे शिल्लक राहत नव्हते, आणि आता खर्चाचे सगळं भागते. आमचं मुलाचा खर्चा भागतोय, सगळं भागते. मी वयाच्या 16-17 वर्षापासून ऊस तोडतोय. खरं बैलगाडीत बैलाचं दुखणं, पेंड पत्री, टायर भाडं, आणि रोज बैलाची बस उठ, ते बैलाची शिंग मोड, कुठं शेपटाला चावायचं, बैलाला मारायचं. बैलाला मारल्यावर पण लोक इकडे बोलायचे आम्हाला, मारू नका. कुणी धावत होते अंगावर. रातचे डॉक्टर आम्हाला सांगत, बाबा बैलाला एवढे हानमार करून असं करून हे करू नका, तुम्ही ट्रॅक्टरवर धंदा करा, ट्रॅक्टर घ्या. त्यांचं ऐकून आम्ही गेल्या वर्षी बैल विकली आणि ट्रॅक्टरवर धंदा चालू केला. बैलगाडीवर काम करताना मला दिवसात 1000 रुपये जर मिळाले तर बैलाची पत्री, पेंट त्याच्यामध्ये 400 रुपये आमचं त्याच्यात जाणार, 600 रुपये मागं राहणार. त्याच्यात बायको, 2 मुलं, ह्याच्यामध्ये आमचं 400 रुपये त्याच्यात जाणार. खाली 200 रुपये राहणार, त्याच्यात बैलाचा दावा. ट्रॅक्टरनं असं झालं आता की ट्रॅक्टरवर काम करताना मला आता 1000 रुपये जर राहिलं तर ते 1000 आम्हाला खर्चच नाही, कुठलाच खर्च नाही. पेंट नाही, पत्री नाही, टायर भाडं नाही. त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात 1000 रुपये म्हणलं तरी 1000 फायदा व्हायला लागला. बैलगाडी 12 वर्ष हानीत होत होतं, पण परवडत नव्हतं. त्यात जास्त खर्च व्हायचा. आता ट्रॅक्टर घेतल्यापासून लई ताप होत नाही, म्हणजे जास्त असं हे होत नाही. उशिरा उठायला लागतंय, लवकर येतो फडातून. यात तसं 3 वाजता उठावं लागत होतं आणि दिवस जात होता आमचा तिकडंच. बैलापेक्षा ट्रॅक्टरमध्ये जास्त परवडतंय. असं म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे बैलाला ट्रॅक्टरचं. बैल घ्यायला नाही पाहिजे. तर बैलाला पैसे जास्त लागतात आणि परवडत नाहीत बैल. त्यांना लाळ येते, कुठं काय होतंय, लंगाडते, असं होतंय. मग तिथनं पुन्हा गाडी चालू झाल्या पण कधी बैलाला लाळ येते, कधी लंपी होते. मग तुमच्या अनुमान राहायचे सर डॉक्टर साहेब येत आमच्याकडं. मग तिथनं पुढं ट्रॅक्टरचा बैलापेक्षा आम्हाला छान फायदा व्हायला म्हणायचं. असा बैलगाडीचा खर्च होय बघा, 4 महिन्यामध्ये 30-35 रुपये खर्च होय बैलगाडीचा. पेंड, बैलाला पत्री मारायचे, कुठं काय मोडतोड असते या. आणि ट्रॅक्टरला तसं डिझेलला 200-300 रुपयात बघता आमचं रोजचं म्हणायचं. आणि पहिला आमचा किती 1000-1500 रुपयाचा नफा व्हायचा. ट्रॅक्टर घेतल्यापासून एक रोज 5-4 हजार रुपयाचा नफा रोजचा होतो म्हणायचं. आणि तुमच्या अनुमान राहच्या सरांनी पण आम्हाला कंटिन्यू मदत केली. आम्ही राजाराम बापूला 13 वर्ष झालं म्हणायचं बैलगाडी हाणतात. बैलगाडी आणल्यावर आम्हाला बैल चांगली लागायचे, पण थोडेफार कधी दुखायचं. त्यांचं दुखल्यावर 2-4-5 दिवस घरी राहावं लागायचं आम्हाला. घरी लागलं आम्हाला डॉक्टर यायचे, राहतचे डॉक्टर यायचे. मग ते आम्हाला मदत करायचे बैलाला आमच्या. मग मदत केल्यावर थोडं राहायचे बैलाचं. मग आम्ही अनेक ऊस तोडायला जायचो. मग आम्ही जायचाच ऊस तोडायला. टाईम गेल्यावर पण आमच्या बैलाचं कधी दुखायला लागायचं. घरी राहिलं की आमचा बैलाचं दुखायला लागल्यावर जरा खर्चच व्हायचा ना, ही व्हायला लागलं. मग त्या बैलात त्रास व्हायला लागला म्हणून पण आम्ही ती बैलगाडी बंद केली. आम्हाला ही डॉक्टर ही करायचे, मदत करायचे. मग त्यांनी फार मदत केली आम्हाला. मग पुन्हा आम्हाला तेच म्हणले, तुम्ही ट्रॅक्टर घ्या. मग ट्रॅक्टर घेतल्यापासून बरं होईल. मग आम्ही पुन्हा ट्रॅक्टर घेतलं. ट्रॅक्टर घेतले, आमच्या मुलाबाळाचं जरा व्यवस्थित व्हायला लागलं. आमचं बरं झालं घरी पण. राहत टीमला धन्यवाद.